श्री स्वामी समर्थ सर्वांना। तर आता वाजलेले आहेत 8:45. तर बघूया मम्मी आज जेवणाला काय तयार करते। मम्मी काय करायलेस? आज मी बिर्याणी टाईप करायला लागले। मसाले भात सोया घालून असा तयार करून ठेवले। कांदा जरा भाजून घ्यायला लागले। या आपण सोया गरम पाण्यात उकडून घेतलेले आहेत आणि त्याला आपण मॅरिनेट करून ठेवले। इथं आपलं वाटण आहे, आलं लसूण मिरची कोथिंबीर, इथं लांब चिरलेला आणि बारीक कांदा आहे। वाटण केलेलं आहे ते टाकायचं। सोया मॅरिनेट करून ठेवलेलं। ह्याच्यात काय काय घातलंस मॅरिनेट? याच्यामध्ये टोमॅटो सॉस आणि मेयोनीज, आलं लसण, आपण हिरवा मटर असं आपण छानपैकी परतून घ्यायचं ह्याच्यामध्ये। म्हणजे सोया पूर्ण मसाला कोटिंग झाला की नाही त्याचा फ्लेवर पण चांगला येतोय आणि चवीला पण छान लागतो। असं एक 5 मिनिटं परतून घ्यायचं। पूर्ण मसाला ह्याला लागला की नाही मग आपण याच्यामध्ये राईस ओतायचं। येत नाही मसाले भाताला, त्याची चव जाते म्हणून असाच वापरते मी। आता हे पूर्ण आपण मिक्स करून घेऊया। गॅस बारीकच ठेवायचा कारण की खाली मसाला लागलेला असतो, त्यामुळे असं छान परतून घे। बघा आपण परतून झाला ना की तांदळाचा चटका बसायला पाहिजे। नाही अजून गरम झाला। तांदूळ परतून झालं ना की चटका बसला पाहिजे असा तांदळाचा। मग चटका बसला ना की मग पाणी ओतायचं। आपलं तांदूळ चांगलं परतून झालेलं आहे। आपण आता पाणी घालायचं। कसं घालायचं? एका वाटीला 2 वाट्या पाणी, हे माझं प्रमाण आहे। भात परफेक्ट होतोय। आणि गरम करून घ्या पाणी, म्हणजे पटकन त्याला जरा उकळी फुटू दे। त्याला उकळी छान आली ना की आपण टोपण कांदा घालूया आणि टोपण लावूया। त्याला आता मैत्रिणीनं उकळी फुटल्या, आपण थोडाच घालूया याच्यामध्ये कांदा, कारण की याच्यामध्ये मऊ होणार। आपला झाला ना मग ह्याच्यावर आपण घालून खायला घ्यायचा, म्हणजे छान लागतं। हे टेस्ट चांगली येते, त्यामुळे ह्याच्यामध्ये घालायचं आपण। तर बघा अशा पद्धतीने आपला मसाले भात तयार झाला आहे। तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा आणि नक्की एकदा घरी बनवून बघा। तर भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये। बाय।